पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बालपणी चहा विकल्याचा पुरावा दिल्यास राजकारण सोडेन असं ओपन चॅलेंज खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपला दिलंय. मोदींनी चहा कधी आणि कुठे विकला असा सवालही राऊतांनी उपस्थित केलेला आहे. हिंदी फिल्म में अनिल कपूर एक दिन के भी नायक बन जाते, मुख्यमंत्री बन जाते हैं, लेकिन इतना आसान नहीं है. देखिए, इस देश में हमारे संविधान ने लोकतंत्र दिया है और इस लोकतंत्र की खूबी यह है कि जो देवेंद्र फडणवीस कभी ये भी नहीं सोच सकता था कि वो कॉरपोरेटर बनेगा, वो मुख्यमंत्री के पद तक पहुंचा, या गुजरात के रेलवे स्टेशन पर चाय बेचने वाला बच्चा देश का प्रधानमंत्री बन गया. तो ये ताकत भारत के संविधान की ताकत है, ये भारत के जनतंत्र की ताकत है, ये भारत में हमारी युवा शक्ति की ताकत है. तो मैं आपको दावे के साथ कहता हूं, यहां बैठा हुआ कोई भी व्यक्ति अगर मन में ठान ले तो हमारा लोकतंत्र और हमारा संविधान उसको मुख्यमंत्री बना सकता है, कोई उसको रोक नहीं सकता. परत ते खोटं बोलत आहेत, ते परत खोटं बोलत आहेत. नरेंद्र मोदी यांनी चहा विकल्याचा जर कोणी पुरावा आणून दिला बरं का गुजरातमध्ये, तर मी राजकारण सोडेन. नरेंद्र मोदी ज्या काळामध्ये चहा विकत होते असं म्हणतात, त्या काळात ते रेल्वे स्टेशन अस्तित्वातच नव्हतं. 71 सालाच्या आसपास काय तिथं आहे, तेव्हा ते स्टेशनच अस्तित्वात नव्हतं. मला मी सांगतो ना, मोदी या दंतकथा, मग काय पाण्यात नदीत उडी मारली, मग एक मगर आली, मग त्या मगरीशी मी कुस्ती केली, असे ते बाललीला त्यांच्या ज्या आहेत त्याच्यामधली ही चहा विकण्याची लीला आहे. कोणीही चहा वगैरे काय विकला नाही. संजय राऊत, दंतकथा काय असतात आणि तुमच्या जंतकथा काय आहेत महाराष्ट्र बघतोय. तुमची पोटदुखी होते कारण तुमच्या पोटामध्ये जंत झालेले आहेत. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी चहा विकला का नाही हे गुजरातच्या जनतेला माहिती आहे, देशातल्या जनतेला माहिती आहे. चहा विकणारा या देशाचा पंतप्रधान होतो. आणि जनाब संजय राऊतांना माझा सवाल आहे, तुम्ही दाऊदची कॉलर पकडली होती, दाऊदची कॉलर पकडलेला व्हिडिओ किंवा फोटो जनाब संजय राऊतांकडे आहे का?